पाहिलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं, अर्जुन आणि सायली ह्या दोघांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांनी काव्य आणि ईश्वरीला फोन करून ते पुरावे कलेक्ट करण्यासाठी सांगितलेलं असतं. परंतु प्रियासुद्धा ते पुरावे मिळवण्यासाठी सँडीकडे ऑलरेडी पोहोचलेली असते. ईश्वरी हे पाहते की प्रिया तिथे आलेली आहे. तर ईश्वरी ट्रॅफिक जाम असताना सुद्धा त्या लावलेल्या कार्समधून ती चप्पल हातामध्ये घेते आणि बोनेटवरून उड्या मारत मारत त्या सँडीपर्यंत पोचत असते आणि सँडीच्या मागे प्रिया लागलेली असते. तर कसंबसं ईश्वरीने तिथे स्कूटी लावलेली असते आणि त्यानंतर ईश्वरी सँडीला घेऊन निघालेली असते. त्यांच्या मागे मागे प्रियासुद्धा आलेली असते रिक्षामधून. आता काव्या म्हणते, सँडी इथून पळून जाते पुरावे घेऊन, परंतु काव्याला त्रास होतो आणि ईश्वरी तिला सावरते. इकडे प्रियाने सँडीला गाठलेलं असतं आणि त्याच्या हातामधून धमकावून ते पुरावे घेतलेले असतात आणि सायलीला ती आता धडा शिकवणार असते. तू कितीही मला पकडण्याचा प्रयत्न कर, परंतु मी तन्वीच राहणार.